जय शिवराय. नमस्कार सगळ्यांना. स्नेहल आणि अदिती व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आमच्यात सत्यनारायणची पूजा आहे, त्याचीच तयारी चालू आहे. मी तुम्हाला दाखवते. आम्ही काल दगडूशेठ गणपती बघायला पुण्यात गेलो होतो. येताना हार आणि फुले घेऊन आलो. आम्ही पूजेची थोडी तयारी करून ठेवली होती. त्यानंतर बामण काका येऊन पूजा मांडणार होते. पूजेसाठी जे साहित्य लागत होतं ते आम्ही इथं काढून ठेवलं होतं. हार, फुले, दुर्वा, अगरबत्ती हे सर्व. मी रेडी होण्यासाठी चालले होते. वैभवी दिदी मला रेडी करत होती. तर हा आहे माझा फायनल लुक. इथे पूजेसाठी सगळे आले होते, त्यांची पण तयारी चालू होती. तूप, मध, साखर 5 पाय घालायचे असतात पुन्हा एकत्रच. पुन्हा वेगवेगळं काय करायचं त्याला. 5 पदार्थ पाहिजे. पंचामृत 5 पदार्थ: दूध, दही, तूप, मध आणि साखर. मोठ्या ज्यावेळेस प्राणप्रतिष्ठा असतात त्यावेळेस त्याला वेगवेगळं करायचं. त्याला भरपूर लागतात. मध घालतात वेगवेगळं. बामण काकांची पूजा मांडून झाली होती. त्यानंतर ते इथे रांगोळी काढत होते. इथे माझे आजी आजोबा पूजेसाठी बसले होते. हळदी लावून घेते तुम्हाला स्वतःला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. या व्हिडिओवरती हळदी कुंकू पाहण्याच्या. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. सर्वोपचार द्रव्यार्थे गंधर्वक्षरा पुष्पे उपचार द्रव्ये पूर्वक अहम करिष्ये. चंद्रमा मणको जातो चक्षो सुरपुता विपाल मुखात अग्नि राजादात नाभ्यास संस्कृत पदार्थ लोकसत्ता चंद्रमा देवाजन देवा स्थाने रमण प्रमाणे इथे सगळे सत्यनारायण पूजा ऐकण्यासाठी बसले होते. थोड्याच वेळात आम्ही आरती करणार आहोत. पूर्ण छान बसला पाणी द्या नाही. प्रगत दीदीने खूप छान अशी रांगोळी काढली होती मंदिरासमोर. इथे कल्पना मावशीने आमटी केली आणि माझी आजी पुरण वाटतीये. आता आम्ही थोड्याच वेळात पोळ्या करणार आहोत.
आम्ही सगळे घरी होतो म्हणून मावशीला करमत नव्हतं, त्यामुळे ती सुद्धा ऑफिसमधून लवकर आली होती. आत्या पण महाप्रसादासाठी आल्या होत्या. इथे वैभवी दीदीने आमच्या सर्वांसाठी चहा केला होता. त्यानंतर थोड्या वेळातच भागू मावशी आली होती. मग आम्ही तिला आरतीचा मान दिला होता. विहानला खूप भूक लागली होती. जर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.